अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा असून या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात देखील होणार आहे। नवीन वर्ष नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येते। नवीन वर्षाच्या या गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात काही बदल केले तर घरात सुख समृद्धीने येईल आणि त्याचप्रमाणे भरभराटी देखील होणार आहे। तर चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा भारतातील इतर राज्यांमध्ये देखील गुढीपाडवा मोठा साजरा केला जातो। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त मानला जातो। हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत। त्याचप्रमाणे गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यात सुख समृद्धी व धन प्राप्ती होईल। घरात सकारात्मक ऊर्जा देखील तयार होणार आहे। तर कुठले बदल करायचे आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, देवघर घरातील मुख्य म्हणजे देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती जी आहे ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करत असते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण कोपरा जो आहे दोन्हींच्या मधला त्या कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता देखील आहे। घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावं की जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल। त्यानंतर गुढीपाडव्याच्या या खास निमित्तानं घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देवाला ताजी फुले वाहावीत। त्याआधी देवाची तुटलेली कुठली घरात फ्रेम असेल किंवा खंडित झालेली एखादी मूर्ती असेल, निर्माल्य देखील असेल तर ते वाहत्या पाण्यात पूजाविधी करून अगदी ती खंडित मूर्ती किंवा तुटलेली फ्रेम असेल ती वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे। यानंतर देवघरात स्वस्तिक किंवा ओमचं जर तुम्हाला चिन्ह लावायचं असेल तर ते देखील या दिवशी याच्या आधी तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करायचं आहे। त्याचप्रमाणे तुटलेली घंटी जर असेल तर ती देखील त्या गुढीपाडव्याला नवीन करायची आहे। त्यामुळे देखील घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते। यानंतर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवायचं आहे। हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचं म्हणजे अडगळीचं सामान असेल ते घराच्या बाहेर काढायचं आहे। जर खोलीचे दरवाजे बघा काही आवाज करतात, ते आवाज करत असतील तर ते देखील बदलायचे आहेत। त्यामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी तयार होत असते। त्यामुळे हे दरवाजे तुम्ही नक्कीच चेंज करून घ्यायचे आहेत। ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे, त्यामुळे हे बदलून टाकायचे आहे। त्याचप्रमाणे दरवाजावर स्वस्तिक शुभ लाभाचे चिन्ह लावायचं आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे घरात तुळस जर खराब झाली असेल, सुकली असेल तर नवीन तुळस देखील तुम्हाला लावायची आहे आणि त्याची काळजी देखील घ्यायची आहे। त्याचप्रमाणे घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहणारा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पण करायचे आहेत आणि स्वयंपाकघरात ती अन्नपूर्णा तुम्ही जिथे ठेवली आहेत, स्वयंपाकघरात ठेवली आहे किंवा देवघरात ठेवली असेल तर तिला धने अर्पण करायचे आहे। देवीला नवीन धान्य अर्पण करून ते देखील पक्ष्यांना द्यायचं आहे। याने घराची सुरक्षा वाढते। घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पिठं खराब झाली असतील तर ते देखील स्वच्छ करायचं आहे। स्वयंपाकघरातील थोडक्यात स्वच्छ करून घ्यायचं आहे। काही स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर काढून टाकायची आहे। त्याचप्रमाणे किचनमधल्या काही फ्रीज, भांडी, तुटलेली भांडी असतील ती सगळं साफ करून घ्यायचं आहे। स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी देखील राहायला खूप मदत होते। यानंतर घर स्वच्छ व साफ देखील ठेवायचं आहे। सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या आधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करायचं आहे। या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आहे। आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा तुम्ही वापर करू शकता। त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसळून त्याने देखील फरशी पुसायची आहे।
त्याचबरोबर जाडे मीठ, हळद व गोमूत्र टाकून देखील तुम्ही फरशी पुसू शकता. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्याआधी तुम्हाला स्वच्छ उंबरा पुसायचा आहे आणि थोडीशी हळद गंगाजल नसेल तर गोमूत्र मिक्स करून त्यामध्ये तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर दरवाजा स्वच्छ पुसून त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढायचं आहे. हे नक्कीच करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा देखील तयार होत असते आणि घर आनंदी राहत असतं. तुम्हाला झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.